नमस्कार मित्रांनो, मी दीक्षा। आज मी तुम्हाला सर्वात महत्त्वाचे इन्फॉर्मेशन देणार आहे, ते म्हणजे स्विमिंगबद्दल। तर स्विमिंगचे बेनिफिट्स काय आहेत, कसे आहेत, बऱ्याच लोकांना स्विमिंगबद्दल बरेच गैरसमज आहेत। ते सर्व मी आज तुम्हाला क्लिअर करणार आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण बेनिफिट्स मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। तर चला सुरुवात करूया। सर्वांना असं वाटतं की स्विमिंगपेक्षा जिम ही खूप बेटर आहे। खरं तर जेव्हा आपण जिमला जातो, 1 तास वर्कआउट करतो, त्या कंपॅरिझनमध्ये आपण स्विमिंग फक्त 20 मिनिट्स जरी केली तर सेम आहे। मीन्स जिममध्ये 1 तास वर्कआउट करून जे आपल्या कॅलरीज बर्न होतात, त्या फक्त 20 मिनिट्स स्विमिंग केल्याने आपल्या कॅलरीज बर्न होतात आणि कॅलरीज बर्न झाल्यामुळे वेट लॉस व्हायला आपल्याला मदत होते। सेकंड म्हणजे आपले शोल्डर असतात, लेग्स असतात, हात पाय सर्व आपले स्विमिंगमुळे मोकळे असतात आणि दुखणेही कमी होते। ज्यांना संधिवाताचा प्रॉब्लेम आहे किंवा गुडघेदुखीचा प्रॉब्लेम आहे, त्या महिलांना, पुरुषांना डॉक्टर नेहमी एक सजेशन देतात, ते म्हणजे स्विमिंग। कंटिन्यू स्विमिंग करा। कंटिन्यू म्हणजे दिवसातनं 20 मिनटं, 30 मिनटं, 45 मिनिट्स मॅक्झिमम आपण स्विमिंग केलीच पाहिजे। कोणी कोणी म्हणतं स्विमिंगमुळे स्किन खूप डॅमेज होते। हो होते, पण आपण जर केअर केली, प्रॉपर सनस्क्रीन यूज केला, बॉडी लोशन यूज केलं, प्रॉपर वॉटरप्रूफवालं, तर नाही होत। माझ्याने ही चुकी झाली। जेव्हा मी स्विमिंग शिकत होती तेव्हा मी सनस्क्रीन न यूज करता आणि मी दुपारून स्विमिंग करत होती, त्यामुळे ऊन असायचं, त्यामुळे माझी स्किन खूप डॅमेज झाली होती। पण नंतर मी व्हिडिओज पाहिले आणि थोडंसं एक्सपेरिमेंट करत गेली, त्यानंतर खरंच इम्प्रूव्हमेंट होत गेली आणि इम्प्रूव्हमेंट आपल्याला कोणीतरी सांगतं तेव्हाच आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होते। पण स्विमिंगचे खूप फायदे आहेत। आता आमच्या इथं एक मॅडम येतात, त्या प्रिन्सिपल आहेत, त्यांचे म्हणजे नीजमध्ये पेन असतं, गुडघे खूप दुख होतात आणि लेडीजमध्ये 90% लेडीजमध्ये हा प्रॉब्लेम असतो की गुडघे दुखताच। कारण डिलिव्हरीमध्ये आपले जे कॅल्शियम असतं ते खूप कमी होतं। आपलं कॅल्शियम आपल्या बेबीला जातं, त्यामुळे जे लेडीजमध्ये कॅल्शियम असतं ते कमी होतं आणि त्यामुळे मग आपले जे बोन्स असतात ते खूप दुखायला आपल्याला डिलिव्हरीनंतर सुरुवात होते। म्हणून त्या मॅडमांना डॉक्टरांनी सांगितलं आहे की तुम्ही पाण्यात चालत जा। पाण्यात चालल्याने आपले मसल्स पण छान होतात, म्हणजे स्ट्रॉंग होतात आणि जे बोन्स असतात त्याला म्हणजे ब्लड फ्लोला छान आपल्याला हे होतं। म्हणून मग पाण्यात चाललं पाहिजे। म्हणून दिवसातनं अर्धा तास, 1 तास त्यांना पाण्यात चालायला लावलं। ते फक्त पाण्यात चालायला येत होत्या, पण बाकी स्टुडंटला बघून त्यांना स्वतःमध्ये इतकी एक्साइटमेंट होत होती की नाही, मला पण स्विमिंग करायची। तर त्या स्वतः आता स्विमिंग खूप छान प्रकारे करायला लागल्यात। तर असं असतं, म्हणून स्विमिंगचे खूप जास्त फायदे आहेत। आणि हो, जसं की मी तुम्हाला मागे म्हटली की पाण्यात चालण्याचे फायदे म्हणजे पाण्यात जेव्हा आपण चालतो तेव्हा आपलं वजन हे आपल्याला कमी जाणवतं आणि ते कमी असल्यामुळे आपल्या गुडघ्यांवर, सांध्यांवर जे प्रेशर येतं ते कमी येतं आणि त्यामुळे आपलं जे दुखणं असतं, जे पेन असतं, ते रिलीफ भेटतं आणि त्यामुळे खूप छान रिलॅक्स वाटतं आणि मेंटली तर इतकं शांत वाटतं स्विमिंग केल्याने। अर्धा तास जो माणूस कोणी डिप्रेशनमध्ये असेल, एन्झायटी असेल कोणाला, तो अर्धा तास तरी त्या माणसाने स्विमिंग केलीच पाहिजे दिवसातनं। इतकं माइंड फ्रेश होतं आणि इतकं रिलॅक्स वाटतं, खूप छान वाटतं। आणि कोणाला जर पाण्याची भीती असेल तर त्या व्यक्तीने तर आलंच पाहिजे, कारण वेळ प्रसंग केव्हा कसा येतो आपल्याला काहीच सांगता येत नाही। स्विमिंग ही सर्वांना आलीच पाहिजे, लहान बाळापासून मोठ्यांना सर्वांना आलीच पाहिजे। जेव्हा स्विमिंगला नवीन स्टुडंट येतात तेव्हा सर्वात आधी आम्ही किकिंग घेत असतो। किकिंग म्हणजेच हँड स्ट्रेट आणि मागे पायांची किकिंग असते आणि त्यामुळे आपले हात, पाय, पोटाचा भाग हा स्ट्रेच होतो आणि त्यामुळे वजनही कमी होतं आणि ते स्ट्रॉंग पण होतात। शोल्डर स्ट्रॉंग होतात, हात स्ट्रॉंग होतात, पाय स्ट्रॉंग होतात। किकिंग केल्यानंतर आपण 8 दिवस तरी किकिंगवरच करतो। मग प्रॉपर जेव्हा किकिंग यायला लागली, प्रॉपर लेग्स जेव्हा जायला लागले, तेव्हा नंतर मग आपण ब्रीदिंग घेतो। किकिंग आणि ब्रीदिंग सोबत करतो, म्हणजे पहिल्या दिवसापासून आपण ब्रीदिंग पण घेतो, किकिंग पण घेतो आणि मग नंतर 8 दिवसानंतर आपण किकिंग आणि ब्रीदिंग सोबत घेतो आणि जेव्हा नंतर सायकलिंग घेतो। डीपमध्ये सायकलिंग जेव्हा केली, आपोआप आपली बॉडी स्ट्रेट होते आणि आपोआप आपल्याला स्विमिंग यायला लागते।
8 दिवस जर आपण प्रॉपर किकिंग आणि ब्रीदिंग केली तर 8 दिवसानंतर त्यांना शिकवण्याचीही गरज नसते, ते प्रॉपर स्विमिंग करतात. आणि ब्रीदिंगमुळे ही आपली ब्रीदिंगची प्रॅक्टिसही होते आणि फुफ्फुसांची आणि हृदयाची क्षमता वाढते. त्यामुळे ज्यांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी स्विमिंग जर रेग्युलर केली तर तोही आपल्याला त्रास कमी होऊ शकतो. आपली बॉडी ही फ्लेक्झिबल बनते, लवचिकता बनते, चप्पड बनते. म्हणजे खूप जास्त फायदे हे स्विमिंगचे आपल्या लाईफमध्ये, डेली लाईफमध्ये आहेत. हे कोणाला माहीत नाही आहे. पण त्याचे ड्रॉबॅक्स जे आहेत ते माहिती आहे, की आपली स्किन डॅमेज होते, घाण पाणी असतं. ती सर्व आम्ही काळजी घेतो, की पाणी कसं स्वच्छ करायचं, कसं नाही, की तुम्हाला त्रास नको झाला पाहिजे. हे सर्व स्विमिंग टँकवाले काळजी घेताच, कारण त्यांना कस्टमर वाढवायचे असतात, कस्टमर कमी करायचे नसतात. म्हणून स्विमिंगचे फायदे हे आधी तुम्ही स्वतःला कसं स्ट्रॉंग करता येईल, आपण मेंटली कसे फ्रेश राहू, किंवा आपली प्रतिकारशक्ती जी असते ती स्विमिंगने वाढते. परत परत कोणी आजारी पडत असेल त्यांनी कंटिन्यू स्विमिंग करा. एक मनचा क्लास लावा. तुम्हाला स्वतःमध्ये नाही तुम्हाला चेंज दिसला तेव्हा मला सांगा, कमेंट करून सांगा. आणि स्विमिंगमुळे आपल्या खूप साऱ्या कॅलरीज ह्या बर्न होतात आणि त्या कॅलरीज बर्न झाल्यामुळे आपल्याला थोडा थकवा येतो आणि तर कोणाला झोप लागत नाही, हा खूप मोठा प्रॉब्लेम असतो. म्हणजे 50-60-70% लोकांमध्ये तर हा प्रॉब्लेम असतोच, की झोप लागत नाही, व्यवस्थित झोप लागत नाही. तुम्ही अर्धा तास तरी दिवसातून स्विमिंग करा. तुम्हाला नाही रात्री झोप लागली तेव्हा सांगा. इतकी छान झोप लागते. म्हणजे थकवा आल्यामुळे, कॅलरीज बंद झाल्यामुळे भूकही लागते. भूक लागल्यावर फक्त प्रोटीनचं खायचं, म्हणजे वेट गेन व्हायला तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही. वेट छान आपलं मेंटेन होतं आणि पोटाचा जो घेर असतो तो स्विमिंगमुळे एकदम छान मेंटेन होतो. हे शोल्डर्स मेंटेन होतात. आपले हिप, टोज, नीजमध्ये तर खूप छान आपल्याला इम्प्रूव्हमेंट दिसते. म्हणून जर शरीराचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही दिवसातून अर्धा तास, 1 तास तरी स्विमिंग केली पाहिजे. खूप छान इम्प्रूव्हमेंट होते आणि झोप खूप छान लागते. भूक खूप छान लागते. कोणाकोणाला भुकेचा प्रॉब्लेम असतो, की भूकच लागत नाही. तर तुम्ही स्विमिंग करून बघा. नाही तुम्हाला भूक लागली, लगेचच भूक लागते स्विमिंग केल्या बाहेर निघाल्या. आणि कोणाचं वेट गेन झालेलं असेल त्यांनी स्विमिंग जॉईन केली पाहिजे. वेट लॉस व्हायला म्हणजे लवकर, ॲज कंपॅरिझन जिमच्या कंपॅरिझनमध्ये स्विमिंग केल्याने लवकर वेट लॉस होतं असं मला तरी वाटतं. असे खूप सारे फायदे आहेत. आणि पण स्विमिंगला तेव्हा तुम्ही उतरतात त्याआधी तुम्ही स्वतःची केअर घेतली पाहिजे. म्हणजे बॉडीला वेट करूनच तुम्ही स्विमिंगमध्ये उतरलं पाहिजे. म्हणजे जे आपलं स्विमिंग पूलमधलं जे क्लोरीन असतं ते डायरेक्टली आपल्या बॉडीमध्ये ॲब्झॉर्ब नाही होत आणि त्यामुळे स्किन डॅमेज नाही होत. परत सनस्क्रीन अप्लाय केली पाहिजे, कॅप घातली पाहिजे आणि स्विमिंग कॉस्ट्यूम पाहिजे. ह्या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या जेव्हा आपण स्विमिंग पूलमध्ये जातो तेव्हा. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. आवडलाही असेल सर मी तुम्हाला माहिती स्विमिंगबद्दल तर व्हिडिओ शेअर करा. जे तुमचे मित्रमैत्रिणी स्विमिंगला जाता त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही जर अजून स्विमिंग जॉईन नसेल केली तर 1 मंथ ट्राय करून बघा. तुम्हाला नाही इफेक्ट वाटला तेव्हा मला परत या 1 मंथ नंतर आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला स्वतःमध्ये काय इम्प्रूव्हमेंट वाटली. व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया रोजच. धन्यवाद.